नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक इम्पॉर्टंट प्रोजेक्ट बघणार आहोत पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत. ठीक आहे, तर स्कीम कोड नंबर आहे 891. तर ठीक आहे, तर या प्रोजेक्टची आपण सगळी माहिती घेणार आहोत आपण. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नक्की असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओज तुम्हाला पुढेही नोटिफिकेशन्स येत राहतील. ठीक आहे, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रोजेक्टचं नाव आहे मंगलम लाईफ पार्क आणि लोकेशन आहे डुडुळगाव, आणि इकडे म्हाडाने जवळजवळ 62 2 BHK चे फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे, तर फ्लॅटची संख्या खूप जास्त आहे त्या लोकेशनसाठी. त्याच्यानंतर जो कार्पेट आहे तो आहे 47 आणि 55. ठीक आहे, म्हणजे हा जो कार्पेट आहे, एक सेकंड आम्ही बघून सांगतो तुम्हाला, 510 आणि 510 आणि म्हणजे 500 आणि 600चा कार्पेट आहे. ठीक आहे, हा जो आहे तो 500च्या अराउंड आहे, आणि हा जो कार्पेट आहे 55चा तो 600. म्हणजे 500 आणि 600 असे दोन कॅटेगरीचे 2 BHK चे फ्लॅट्स त्यांनी दिलेले आहेत. आणि 2 BHK साठी 600चा जो कार्पेट आहे तो डिसेंट आहे. ठीक आहे, किंमत जी आहे ती आहे, 500चा जो कार्पेट आहे त्याची 21.5 लाख आहे, आणि जो 600चा कार्पेट आहे त्याची 26.5 लाख किंमत भाड्याने ठेवलेली आहे. प्रोजेक्ट हा रेरा वेबसाईटवर रजिस्टर्ड आहे, मंगलम लाईफ पार्क या नावाने. त्याच्यानंतर याचं जे पोझिशन असणार आहे ते ऑक्टोबर 2027, म्हणजे एक अजून 2 वर्षामध्ये याचं पोझिशन असणार आहे एक्झॅक्ट. प्रोजेक्ट खूप प्रीमियम आहे आणि कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. ठीक आहे, आणि टोटल टॉवर्स ह्याच्यामध्ये बघितले तर टोटल 10 टॉवर्स असणार आहेत, म्हणजे 10 विंग्स, ए पासून ते आय पर्यंत, आणि अजून सेपरेट बिल्डिंग असणार आहे A1. ठीक आहे, आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते बिल्डिंग आय मध्ये असणार आहेत. ते एक्झॅक्टली कुठे असणार आहेत, फ्लॅट नंबर्स, ते मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. पण आधी थोडंसं आपण बाकीच्या गोष्टी पण बघून घेऊ. मार्केट प्राइस आधी आपण मी तुम्हाला सांगतो. मार्केट प्राइस जी आहे, तर तुम्ही बघू शकता इकडे 600चा कार्पेट आहे हा जवळजवळ 562, आणि त्याची किंमत आहे जवळजवळ 42 लाख. ठीक आहे, आणि तेच म्हाडा तुम्हाला हाच फ्लॅट जवळजवळ 26 लाखामध्ये ऑफर करत आहे. ठीक आहे, तर एक 15 लाखाचा डिफरन्स आहे मार्केट प्राईजमध्ये आणि म्हाडाच्या फ्लॅट्समध्ये. पण एकदा कसं आहे ना, म्हणजे पार्किंगचे चार्जेस तुमचे म्हाडामध्ये वेगळे असणार आहेत, मेंटेनन्सचे वेगळे असणार आहेत. तर हे सगळं पकडून, आणि हे बिल्डर्सचे जे असणार आहेत त्याच्यामध्ये चार्जेस अजून किती एक्स्ट्रा असणार आहेत. तर थोडंसं ना पार्किंग आणि मेंटेनन्सचे चार्जेससुद्धा माहिती काढा बिल्डरकडून, आणि त्याच्यानंतर मग निर्णय घ्या इथे अप्लाय करायचं. म्हणजे तुम्हाला म्हाडा थ्रू जायचं आहे की प्रायव्हेट बिल्डर, कारण की 15 लाखाचा डिफरन्स आहे. असं नको व्हायला की मेंटेनन्स वगैरे इकडे जवळजवळ 75 अमेनिटीज या प्रोजेक्टमध्ये दिलेले आहेत. स्विमिंग पूल आहे, त्याच्यामुळे भले म्हाडाची प्राईस जरी 26 लाख असेल, पण तुम्हाला नंतर कळलं की अमेनिटीजसाठी पण पे करावे लागतील. आणि त्याची थोडीशी माहिती काढून घ्या, आणि एक थोडंसं अजून प्राईसचं कम्पॅरिझन करून मग निर्णय घ्या, कारण की प्राईस डिफरन्स फक्त 15 लाखाचा आहे. ठीक आहे, आणि तेच तर थोडंसं इथे काळजीपूर्वक निर्णय घ्या. रेंट रेंटची मी माहिती काढलेली नाही डुडुळगावमध्ये, पण आपण बघू शकतो पटकन. रेंट इकडे 15,000 वगैरे सध्या चालू आहे. 15 ते 18,000 रेंट चालू आहे इकडे या एरियामध्ये. ठीक आहे, थोडंसं लोकेशनबद्दल आपण जाणून घेऊ. आज आपण जे रिसेंटली सगळे आता प्रोजेक्ट्स मी रिसेंटली बघितले ते आपले इंद्रायणी नदी जी आहे आणि देहू आळंदी रोड आहे, त्याला लागूनच हे सगळा जो भाग आहे इकडचेच ते सगळे प्रोजेक्ट्स आहेत. आपण हेक्झा टॉवर सुद्धा बघितलेलं आहे, तर इकडे मंगलम लाईफ पार्क सुद्धा तुम्हाला दिसेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडे हा जो आपला आहे देहू आळंदी रोड आहे, हा बघा, हा जो दिसतोय तो देहू आळंदी रोड आहे, आणि इंद्रायणी नदी, या दोघांच्या मधोमध हा प्रोजेक्ट आहे. थोडंसं ग्राफिक्सच्या माध्यमाने मी तुम्हाला सांगतो. हे बघा, इथे मंगलम लाईफ पार्क आहे, पॅराडाईज प्रोजेक्ट आहे, आरंभाई सिग्नेचर आहे, भारत माता चौक म्हणून खूप फेमस हे लँडमार्क आहे या एरियामध्ये. इथे ही इंद्रायणी नदी आहे. ठीक आहे, आणि हा इथे तुमचा नाशिक फाटा आणि देहू आळंदी रोड, असं हे जे काही आयकॉनिक म्हणजे नोन लँडमार्क आहेत त्याच्या सेंटरला हा प्रोजेक्ट असणार आहे. बिल्डरचे रिव्ह्यूज थोडेसे मी तुम्हाला सांगतो. बिल्डरचे रिव्ह्यूज चांगले आहेत. ज्यांनी कोणी इथे फ्लॅट्स घेतलेले आहेत त्यांनी सर्वांनी चांगले रिव्ह्यूज दिलेले आहेत बिल्डरचे. ठीक आहे, तर तुम्ही इकडे गुगलवर जाऊन सुद्धा चेक करू शकता. बऱ्याच लोकांनी इकडे बुक केलेले आहेत. प्रीमियम प्रोजेक्ट आहे, ॲम्युनिटीज खूप आहेत जसं मी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, तर ही होती इतर माहिती. आता मेन आपण प्रोजेक्टचं लेआउट आणि फ्लोअर प्लॅन वगैरे बघून घेऊ. तर प्रोजेक्ट तुमचा दिसायला ना हा असा असणार आहे. बिल्डिंगचं हे एलिव्हेशन असं असणार आहे.
ठीक आहे. इथून ए ते आय विंग आहे, तिकडून ए विंग चालू होते. ए बी सी डी ई एफ जी एच आय असं करत, म्हणजे राईट साईड टू लेफ्ट साईड असं ते असणार आहे. ठीक आहे. इकडे बघू शकता तुम्ही स्विमिंग पूल आहे. टेरेसवर सुद्धा त्यांनी एक स्काय वॉक बनवलेला आहे. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं 75 अम्युनिटीज आहेत. अजून आपण बघूया. प्रोजेक्ट हा दिसायला असं असणार आहे. हे त्याचं कन्स्ट्रक्शनचं हे जॅनचं स्टेटस आहे, जॅन 2025चं. ठीक आहे. थोडंसं ग्राफिकच्या माध्यमातून सुद्धा आपण चेक करूया. मी ऑडिओ ऑफ करतो कारण की कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो. तर या प्रोजेक्टची एक स्पेसिफिक यांनी USP त्यांचं हे आहे की इथे सेपरेट स्विमिंग पूल आहे वुमनसाठी, ते पण कवर्ड. ठीक आहे. तर लेडीज ॲम्युनिटीजवर जास्त फोकस केलेला आहे या प्रोजेक्टमध्ये. आणि तुम्ही साईडला इकडे बघू शकता, इकडे ॲम्युनिटीज बघा खूप सारे दिलेले आहेत. स्विमिंग पूल, फ्लोअर गेम्स. मी जरा पॉज करून तुम्हाला हे बघा, इकडे तुम्ही वाचू शकता. वरती मेडिटेशन स्पेस आहे, पार्टी लॉन आहे, ध्यान मंदिर आहे, योगा डेक आहे, फुटबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, पूल डेक. तर 75 अम्युनिटीज दिलेले आहेत, त्याच्यामुळे मेंटेनन्स थोडंसं जास्त असणार आहे बऱ्यापैकी. ठीक आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे ए विंग पासून तिथे त्यांनी आय विंग सुद्धा इथे मार्क केलेले आहे. तर आय विंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. इकडे आय विंग तुम्हाला दिसेल लेफ्ट साईडला, तिकडे हे सगळे. आणि रूफटॉप अम्युनिटीज सुद्धा आहेच. ठीक आहे. तर ॲम्युनिटीज खूप आहे तिकडे, त्याच्यामुळे मेंटेनन्स भरपूर असणार आहे. तर एकदा बिल्डरकडून चौकशी करून घ्या की एक्झॅक्टली मेंटेनन्स तुम्हाला किती ॲम्युनिटीसाठी भरावं लागेल, त्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या इकडे अप्लाय करायचं की नाही. ठीक आहे. बाकी प्रोजेक्ट जरा प्रीमियम वाटला आणि थोडंसं कॉस्टली वाटलं मला. बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. ठीक आहे. तर आता आपण मेन फ्लोअर प्लॅन आपण बघून घेऊ आणि म्हाडाचे फ्लॅट्स एक्झॅक्टली आहेत कुठे ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर जसं मी सांगितलं, टोटल 11 टॉवर्स आहेत आणि त्याच्यामध्ये आय बिल्डिंग जी आहे ना, ती म्हाडासाठी आहे. ते बघा इथे लिहिलेलं आहे त्याने, प्रपोज आय बिल्डिंग विथ म्हाडा फ्लॅट्स. ठीक आहे. तर ही जी बिल्डिंग असणार आहे, ही टोटल 14 माळ्याची बिल्डिंग असणार आहे, 14 फ्लोअर. त्याच्यामध्ये 2 पार्किंग असणार आहे, लोअर पार्किंग, अपर पार्किंग. आणि फर्स्ट फ्लोअर ते 14 फ्लोअरपर्यंत म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत आणि त्याच्यानंतर टेरेस फ्लोअर असणार आहेत. ठीक आहे. आता याच फ्लोअरवरती म्हाडाचे सुद्धा फ्लॅट्स असणार आहेत आणि बाकी प्रायव्हेट बिल्डरचे सुद्धा फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. तर आधी आपण म्हाडाचे फ्लॅट्स बघून घेऊ. जसं बघू शकता, प्रत्येक फ्लोअरला 9 म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत 2 BHKचे. ठीक आहे. असे टोटल 126 फ्लॅट्स या प्रोजेक्टमध्ये म्हाडासाठी रिझर्व केलेले आहेत. आणि 126 मधून आय थिंक 62 फ्लॅट्स या लॉटरीसाठी म्हाडाने दिलेले आहेत. ठीक आहे. तर हे आहेत फ्लोअर, कुठल्या फ्लोअरला असणार आहे, कुठल्या बिल्डिंगमध्ये, आता हे आपल्याला क्लिअर झालेलं आहे. त्याच्यानंतर विदाऊट म्हाडा, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता याच फ्लोअरवरती ना बाकी तेवढेच नंबर ऑफ फ्लॅट्स दुसऱ्या प्रायव्हेट बिल्डरचे सुद्धा असणार आहे 2 BHKचे. ठीक आहे. आता एका ठिकाणी त्यांनी फ्लोअर नंबरही दिलेले आहेत. जसं फर्स्ट फ्लोअरमध्ये त्यांनी असे काही नंबर दिलेले आहेत की फ्लॅट नंबर दिलेले आहेत 101, 102, 104, 107 आणि 108. ठीक आहे. तर आता याच फ्लॅट नंबरचं आपण हे बघणार आहोत की फ्लॅट स्ट्रक्चर कसं असणार. तर 101 आणि 102चं आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आता हे माझ्या इकडे तुम्हाला दिसते ते, हां, आता हे 101 आणि हे 102चं आहे स्ट्रक्चर. ठीक आहे. ते बघा, इथून एंट्रन्स लॉबी आहे, इथून एंट्रन्स केलं की तुम्हाला लिव्हिंग आणि डायनिंग रूम आहे. त्याच्यानंतर इथे किचन आहे, ड्राय बाल्कनी सुद्धा दिलेली आहे किचनला लागून, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता. त्याच्यानंतर इकडे बाल्कनी आहे लिव्हिंग रूमला आणि एक कॉमन वॉशरूम आहे. नंतर इथे 2 बेडरूम आहेत, एक नॉर्मल बेडरूम आहे आणि एक मास्टर. बेडरूमची साईज सेमच आहे दोघांची. त्याच्यानंतर इथे कबर्डसाठी एक वेगळी त्यांनी जागा दिलेली आहे, म्हणजे एक खाचा असतो ना जिथे आपण कबर्ड ठेवू शकतो तिथे. ठीक आहे. त्यांनी दिलेली आहे. आणि या बेडरूमला एक अटॅच वॉशरूम दिलेला आहे. तर व्यवस्थित एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये कबर्डसाठी पण तुम्हाला दिलेलं आहे, ड्राय बाल्कनीसुद्धा आहे, बाल्कनीसुद्धा आहे. तर सगळ्या गोष्टी टिक होत आहेत इकडे. सिमिलरली इकडे 101चा फ्लोअर प्लॅन मिळाला तरी तो सुद्धा तसाच आहे. लिव्हिंग, डायनिंग आहे, किचन आहे, ड्राय बाल्कनी आहे, मास्टर बेडरूम इथे कबर्डसाठी वेगळे दिलेले आहे. पण पुन्हा इथे मास्टर बेडरूमला सुद्धा त्यांनी बाल्कनी दिलेली आहे. ठीक आहे. तर हे आहे 101 आणि 102. ठीक आहे. तर हे 2 फ्लॅट नंबर. थोडासा स्ट्रक्चरमध्ये फरक आहे. इथे मास्टर बेडरूम जरा मोठा दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे. आणि हां, तर अशानुसार हे त्यांनी दिलेले. तर 2 कार्पेट आहेत, बरोबर ना. एक 500चा कार्पेट आहे आणि एक 600चा कार्पेट आहे. ठीक आहे. तर हा जो मला वाटतो तो आहे तुमचा 500चा कार्पेट. किती आहे तो, 507चा कार्पेट आहे.
आणि हा आहे तो 600चा कार्पेट आहे. तो 600चा कार्पेट आहे, त्याच्यामध्ये बघा मास्टर बेडरूम थोडंसं तुम्हाला मोठं वाटेल. ठीक आहे. तर इकडे त्यांनी स्पेस वाढवून तुम्हाला दिलेली आहे आणि बाल्कनी तुम्हाला दिलेली आहे मास्टर बेडरूमला. ठीक आहे. तर हे सगळे व्यवस्थित जे तुमचे कार्पेट दिलेले आहेत त्याच्यानुसार हे मी दोन्ही तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. आता अजून याच्यामध्ये काय राहिलं आहे बघूया आपण. माझ्यामध्ये मी सगळं कव्हर केलेलं आहे. तुम्हाला ना काही दाखवायचं आहे, एक सेकंड. आपले 10 मिनटं गेला व्हिडिओ. ठीक आहे. थोडेसे फोटोज आणि ते व्हिडिओज ना ग्राफिक्स त्यांनी दिलेले आहेत. हा प्रोजेक्ट कसा असणार आहे बघा इकडे. थोडंसं ना गुगलवर घेतलं तरी तुम्हाला मिळेल. हे असं सगळं लेआउट आहे याचं. याचं ऑक्टोबरमध्ये आहे पोझिशन आणि प्रोजेक्ट खरंच चांगला आहे. फक्त एवढंच एकदा थोडं एम्युनिटीचे चार्जेस माहिती काढून घ्या बिल्डरकडून तुम्ही अप्लाय करायच्या आधी. ठीक आहे मित्रांनो, तर ही सगळी माहिती होती. आपण सगळी माहिती घेतलेली आहे. असंच जर डिटेल ॲनालिसिस तुम्हाला पाहिजे असेल अजून व्हिडिओजचे, तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलसाठी. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद.